महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामरोजगार सहाय्यकाच्या न्याय मागण्या मान्य करण्यासाठी ग्रामरोजगार सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्याच्या सेगाव येथे 3 ऑगस्ट रोजी एकदिवसीय राज्यस्तरीय विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। यात ग्रामरोजगार सहाय्यक यांना मानधन देण्याच्या संदर्भात 3 ऑक्टोबर 2014 रोजी शासनाने जी.आर. काढला, परंतु अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही। त्या अनुषंगाने संघटनेच्या वतीने 14 ऑगस्ट पर्यंत संबंधित रोहियो विभागाचे मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना वेळ दिली आहे। अन्यथा 16 ऑगस्ट पासून मुंबई येथे मंत्री बंगला समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ठराव एकमताने पास केला। अध्यक्षस्थानी राज्य संघटनेचे सल्लाहकार सेवकराम नागपासे भंडारा, प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे महासचिव राजेंद्र जिचकर नागपूर, राज्य संघटक हर्षताई कावडे वर्धा, रामगोपाल ढोबळे नागपूर, अगत मामा खवतड बीड, सागर डोंगर अकोला, उमेश तायडे जळगाव, शेखर अहिरे नाशिक, कृष्णा जाधव जालना, राजेंद्र मडके ठाणे, दिनेश वंजारी चंद्रपूर, संतोष रोकडे गोंदिया, रूपसिंग चौधरी नंदुरबार, सतीश कांबळे लातूर, विजय चौरे वाशिम, देवगन इंगडे अकोला, दीपक गवई शिंदखेडा, सुनील पाहुरकर सेगाव राज्यामधून व बुलढाणा जिल्ह्यातून सर्व ग्रामरोजगार सहाय्यक उपस्थित होते। प्रास्ताविक मदन खरात बुलढाणा यांनी केले तर संचालन राहुल मिटाने यांनी केले। आभार सागर डोंगरे यांनी मानले। काहीतरी वेगळी दिशा मिळणार आहे, या सगळ्या आशा उराशी बाळगून आणि एक नवीन स्वप्न घेऊन आपण आजपर्यंत जगत आलो होतो आणि एक नवीन आशा आपल्या मनामध्ये निर्माण झाली होती। परंतु त्या आशेवर आणि त्या ज्या आपल्या आकांक्षा आहेत याच्यावर कुठेतरी पडदा पडतो काय का नुसताच नावाला जी.आर. काढलाय, याची अंमलबजावणी होते नाही होत काय म्हणजे आहे हे कुठं कळायला तयार नाही। कारण ग्रुप झालेत आपले खूप मोठे, लोक काय म्हणतात की संघटना जास्त झाल्या परंतु याचा कोणाला ताळमेळ नाही। त्याच्यामुळं आज आपला सगळा ताळमेळ आहे परंतु विचार थोडे विभिन्न आहेत। ते विचार विभिन्न आहेत, ते विचार आपल्याला एका ठिकाणी आणायचे। जरी संघटना 4 असतील परंतु त्या 4ही संघटनेचे जर विचार आपण एका ठिकाणी आणले, एका जुटीने विचार केला आणि कोणतेही काम जर मनापासून केलं तर ते काम मार्गी लागायला वेळ लागणार नाही। मित्रांनो, आज 3 ऑक्टोबरचा जी.आर. निघालाय। या 3 ऑक्टोबरच्या जी.आर. साठी आज 4 संघटना होत्या, 4ही संघटनेची आपण एक संघटना केली आणि एक संघटना करून 4ही संघटनेचे प्रतिनिधी त्यामध्ये घेतले। प्रतिनिधी घेतल्याच्या नंतर हा जी.आर. पुढे निघालाय। खूप मोठ्या कष्टा खाल्ल्या, खूप मोठे पाय चपला झिजवल्या, खूप मोठ्या मुंबईच्या वाऱ्या केल्या, परंतु आज त्या वाऱ्याचं फळ आपल्याला लवकर मिळायला पाहिजे, ते आपल्याला इथं मिळत दिसत नाही। त्याच्यामुळं आज आपल्या ह्या मीटिंगचं आणि बैठकीचं आयोजन केलंय। तर मित्रांनो, ही जी आपल्याला पुढे जे लढायची आणि ह्या 3 ऑक्टोबरचा जी.आर. कसा पारित होईल, याची अंमलबजावणी कशी होईल आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या गोष्टीसाठी याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे, याच्यावर आपल्याला मंथन करायचं आहे। आपलं काही चुकतंय काय, आपण कोणत्या दिशेने चाललोय, जर दिशा चुकत असेल तर योग्य दिशा कोणती आहे, काय आहे, याच्यावर आपल्याला विचार विनिमय करायचा आहे, आपल्याला चर्चा करायची आहे। आणि प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक तालुक्यामधून आपले प्रतिनिधी आलेले, तिथं सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे, आपले विचार व्यक्त करायचा इथं आपल्याला अवसर आहे। तर आपल्या काही सूचना असतील, आपले काही मत असतील, आपण सुचवायचे आहे। काही जी वरची मंडळी आहे, आम्ही असेल तर स्टेजवर बसलो म्हणजे आम्ही खूप ज्ञानी आहे तर आम्हाला खूप ज्ञान आहे याच्यातला भाग नाही। तुम्ही खाली बसलेले आमच्यामधले आहे आणि आम्ही तुमच्यामधले आहे। त्याच्यामुळं जे काही आपल्याला विचार विनिमय करायचा आहे, ज्या काही आपल्याला हे करून आपल्याला कोणत्या दिशेनं लढायची आहे, याच लढाईचं आपल्याला इथं एक ठाण मांडायचं आहे आणि इथं ठरवायचं आहे। तर मी एवढं माझं प्रस्तावितमध्ये